नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. पुन्हा एकदा फक्त राज्यात नव्हे तर देशभरात पॅनिक, पुन्हा एकदा एनर्जी क्रायसिसची भीती, पुन्हा एकदा चर्चा लॉकडाऊनची, पुन्हा एकदा चर्चा पेट्रोल डिझेल आणि इंधन तुटवड्याची. मित्रांनो, काल हैदराबादमधनं नरेंद्र मोदींनी देशाला संबोधून एक भाषण केलं आणि या भाषणात वेगवेगळ्या प्रकारच्या काळजी घेण्याच्या, वेगवेगळ्या प्रकारची बंधनं पाळण्याचं त्यांनी आवाहन केलं. ते काय बंधनं आहेत वगैरे ते सगळं आपण बघणार आहोत. या एकूण मोदींच्या या बोलण्याचा काय अर्थ निघतो याचं विश्लेषण सुद्धा आपण करणार आहोत. काल पंतप्रधान मोदींनी देशाला अत्यंत स्पष्टपणे क्लिअरली काही बंधनं पाळण्याचं सांगितलं. ही बंधनं नेमकी काय होती? मोदी म्हणाले की पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमीत कमी करा. जर कारने जाणं आवश्यक असेलच चारचाकीने तर पुलिंग सिस्टम वापरा. म्हणजे एका कारमध्ये 4-5 जण जा आणि आपापली कामं करा. प्रत्येक जण वेगवेगळी गाडी वापरू नका. लोकल ट्रेन किंवा जिथे मेट्रो सुविधा आहे त्याचा वापर, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जास्तीत जास्त करा. वर्क फ्रॉम होम ही संकल्पना परत अंमलबजावणी याची करा. सगळ्यात महत्वाचं, 1 वर्ष सोन्याची खरेदी करू नका. आता हे सर्व मोदींनी का सांगितलं? असं कोणतं देशावरती संकट आलेलं आहे? याच्या मागे कारणे काय आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत. या मागं कारण हे नाहीये की पेट्रोल आणि डिझेल आपल्याकडे कमी आहे किंवा संपत आलंय किंवा संपलेलं आहे, असं नाहीये. भलेही ही गोष्ट खरी आहे की आपल्याकडे इंधनाचे मोठमोठाले साठे इतर देशांप्रमाणे नाहीत, पण तरी सुद्धा सध्या घडीला भारतामध्ये 2 ते 3 महिने पुरेल एवढा क्रूड ऑइलचा साठा आहे. इंधनाचा, पेट्रोल डिझेलचा साठा म्हणता येत नाही त्याला, तो क्रूड ऑइलचा साठा असतो ज्याला प्रोसेस करून पेट्रोल डिझेल बनवता येतं. तर त्याचा तुटवडा आहे अशातला भाग नाही, पण कारणं त्यामागची वेगळी आहेत. सोनं कमी खरेदी करा, नकाच करू. मोदींनी तर स्पष्ट सांगितलं की पुढचं 1 वर्ष समारंभासाठी किंवा कुठल्याही उत्सवासाठी, कुठल्याही कारणासाठी सोन्याची खरेदी करू नका. हे काय आहे? हे नेमकं गणित काय आहे? तसं पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्थिती बघता मोदींनी हे आवाहन करणं याला चुकीचं म्हणता येत नाही. हे येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्याची पूर्वतयारी याला म्हणता येईल. त्यामुळे योग्य वेळी मोदींनी योग्य आवाहन केलंय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. पण या सर्वांमागे नेमकं कारण आहे ते म्हणजे परकीय चलनाची आपल्याकडे असलेली कमी. हे सगळ्यात मोठं कारण आहे. मोदीजींनी काय सांगितलं की पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करा. कारण पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल, एकंदरीत क्रूड ऑइल आणि नैसर्गिक वायू हे आपण 80% किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त आयात करतो, इतर देशांमधनं घेतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा आयात केली जाते तेव्हा तो व्यवहार हा डॉलर्स मध्ये होत असतो, अमेरिकन डॉलर्स मध्ये. सोनं आपण आयात करतो बऱ्यापैकी. सिंगापोर, आखाती देशांमधनं, आफ्रिकेमधनं आपण ते आयात करतो सोनं. सोन्याचे व्यवहार सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जास्तीत जास्त डॉलर्स मध्ये होत असतात. त्याचप्रमाणे खाद्यतेल, मोदींनी खाद्यतेलाचा सुद्धा उल्लेख केला की खाद्यतेलाचा वापर कमी करा. खाद्यतेल सुद्धा आपण जे आयात करतो त्याचा व्यवहार डॉलर्स मध्ये होतो. म्हणजे जे काही भारत देश इतर देशांमधनं आयात करतो त्याचा परतावा आपल्याला डॉलर्सच्या स्वरूपात करावा लागतो. आता हे डॉलर्स मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघितलं, सध्या डॉलर्स हे $1 इज इक्वल टू 94 रुपये, 94 रुपीज पर डॉलर सध्या झालेलं आहे. त्यामुळे भारतात डॉलर्सचा तुटवडा आहे, भारतात डॉलर्स कमी आहे आणि पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल घ्यायचं तर तिथे डॉलर द्यावे लागतात. सध्या सोने, आता जर तुम्ही आयुष्याचं एक गणित मांडलं तर सोनं हे काही जीवनावश्यक वस्तू नाहीये. ते एक तर समारंभात, लग्न समारंभात देण्यासाठी किंवा ज्यांच्याकडे जास्तीचा पैसा आहे ते गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करतात. सोन्याचा दैनंदिन जीवनात वापर हा नसतो जितका इंधनाचा आहे. पेट्रोल, डिझेल किंवा गॅस याचा जितका वापर आहे, खाद्यतेल याचा जितका वापर दैनंदिन जीवनात रोज करावा लागतो तितका सोन्याचा नाही करावा लागत. त्यामुळे सोनं खरेदी न करता, म्हणजे खरेदी जर केली नाही तर आपल्याला आयात कमी करावी लागेल. आयात कमी केले तर डॉलर्स वाचतील. मग त्या डॉलर्सला आपण क्रूड ऑइल घेण्यावरती खर्च करू शकतो. देश पातळीवरती सोन्याची आयात कमी करायची. मागणी कमी झाली की आयात कमी होणार, मग तिथे डॉलर्स वाचणार. ह्या डॉलर्सचा उपयोग इंधन आयातीसाठी करायचा, म्हणजे इकडचा पैसा तिकडं वापरायचा डॉलर्सच्या स्वरूपामध्ये. त्याचप्रमाणे लोक परदेशवारी करतात.
विदेशी फिरायला जातात. डेस्टिनेशन वेडिंग हे खूप मोठं फॅड आता लोकांमध्ये पसरलेलं आहे. या सर्व गोष्टींवरती अमाप डॉलर्स खर्च होतात. तुम्हाला अमेरिकेत जायचं फिरायला तर तुम्हाला तर डॉलर्स एक्सचेंज करावा लागतो, म्हणजे डॉलर्स तुम्ही तिकडे जाऊन खर्च करून येता. हा खर्च टाळण्यासाठी मोदींनी आवाहन केलंय की पुढचं 1 वर्ष विदेश वाऱ्या करू नका. डेस्टिनेशन वेडिंग हे सुद्धा करू नका. आपल्याच देशात भरपूर डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठीचे जागा आहेत, विदेशात जाण्याची गरज नाही, असं आवाहन सुद्धा मोदींनी केलं. हे सर्व डॉलर्स वाचवण्यासाठी आहे. कारण इंधन ही जीवनावश्यक वस्तू, खाद्यतेल ही सुद्धा जीवनावश्यक वस्तू, या सर्व जीवनावश्यक वस्तूंना प्राधान्यक्रम देणं हे गरजेचं आहे. सोनं खरेदी नाही केलं तरी चालतं, जर तुम्ही विदेशी फिरायला नाही गेले तरीही चालतं, लग्न विदेशात नाही केलं तरीही चालतं, पण इंधनाशिवाय, कारण इंधनाचा तुटवडा झाला तर इतर सगळ्या गोष्टी महाग होत जाणार. त्यातच अशी चर्चा आहे की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF यांनी भारताला इंधनाचे दर वाढवण्याचा सल्ला दिलेला आहे ऑलरेडी. अजून वाढवलेले नसले तरी तो वाढवण्याचा सल्ला IMFने दिला आहे. त्यामुळे चर्चा अशी होतीये की पेट्रोलचे भाव 18 रुपये पर लिटरने वाढणार आणि डिझेल 25 रुपये पर लिटरने वाढण्याची शक्यता आहे. ते कधीही होऊ शकतं, ते जेव्हा होईल तेव्हा आपण त्याची चर्चा करूच्या. पण कालच्या मोदींच्या आवाहनाचा सरळ सरळ अर्थ हा आहे की या छोट्या छोट्या मार्गांनी, आता जसं वर्क फ्रॉम होम करा, भला मोठा वापर पेट्रोल डिझेलचा आणि गाड्यांचा हा सकाळी आपण आपल्या ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी करत असतो. एक जण बऱ्याच ठिकाणी मोठ्या शहरांमध्ये तर एक व्यक्ती ऑफिसला जाणारी ही कार घेऊन जात असते. मग ह्यामध्ये पेट्रोलचा डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सगळे लोक ऑफिसला जाण्यासाठी गाड्या, दुचाकी, चारचाकी वापरतात, त्यावेळी मोठा खर्च इंधनाचा होत असतो. त्यापेक्षा वर्क फ्रॉम होम करणं शक्य असेल तर तो ऑफिस पर्यंतचा आणि ऑफिसहून परत येण्याचा प्रवासाचा डिझेल पेट्रोलचा खर्च वाचेल. पर्यायाने डिझेलचा वापर कमी होईल, पेट्रोलचा वापर कमी होईल आणि काम सुद्धा वर्क फ्रॉम होम करता येईल. या सर्व छोट्या 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 मार्गांनी आपल्याला परकीय चलन वाचवण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. याचा अर्थ किंवा याची चर्चा आता पेट्रोल नाही मिळणार, डिझेल नाही मिळणार, गॅस नाही मिळणार असा कृपया काढू नये आणि पेट्रोल पंपांवरती गर्दी करू नये. पेट्रोल डिझेलचा स्टॉक आहे ते आपल्याला मिळत राहणार आहे, पण सध्या ज्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचा वापर होत आहे तोच जर चालू राहिला आणि आपल्याकडे देशाकडे परकीय चलन डॉलर्स हे कमी आहेत, आपण तितकी आयात नाही करू शकणार आणि मग पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होऊ शकतो. हा मोदींच्या म्हणण्याचा अर्थ. 2025 ते 2026 या वर्षामध्ये भारताने 72 अब्ज डॉलर्सचं सोनं खरेदी केलं. इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करावी लागली. सोनं ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो. मोदींच्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की सोनं घेण्यासाठी देशाला डॉलर्स खर्च करावे नाही लागले पाहिजे, ते इंधन खर्च करण्यासाठी करावे लागले पाहिजे, खाद्यतेल खर्च करण्यासाठी करावे लागले पाहिजे, कारण परकीय चलन हे देशांकडे मोजक्याच स्वरूपात असतं. आता ज्यांच्याकडनं आपल्याला डॉलर शिवाय, जसं रशियाकडनं तेल घेतलं तर ते रुबलमध्ये त्याला आपल्याला पे करावं लागतं. इराण या आधीपर्यंत रुपयामध्ये पेट्रोलचा, डिझेलचा, क्रूड ऑइलचा व्यवहार भारतासोबत करत होता, पण आखाती देशातील युद्धामुळे आता परिस्थिती ही बदलली आहे. त्यातच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ची समस्या, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वरती आता इराण टोल लावायचं म्हणतोय. युद्धामध्ये सध्या शस्त्रसंधी जरी झालेली असली तरी युद्ध संपलेलं नाहीये, वाटाघाटी तितक्याशा चांगल्या पद्धतीने होत नाहीयेत. त्यामुळे हे युद्धाचं संकट अजून वाढू शकतं याची खात्री मोदींना आहे. देशावरती इंधनाचं, क्रूड ऑइलचं संकट येऊ शकतं हे पण त्यांना माहिती आहे. आपल्याकडे परकीय चलन कमी आहे हे पण त्यांना माहिती आहे. त्यामुळे मोदींनी केलेल्या आवाहनाला दाद देण्यासाठी आपण जर शक्य तितकी तडजोड इंधनाच्या बाबतीत, खाद्यतेलाच्या बाबतीत, सोन्याच्या बाबतीत केली तर त्याचा हातभार देशाला लागू शकतो. आता मोदींच्या या आवाहनावरती विरोधकांनी सडकून टीका करणं सुरू केलेलं आहे. काही प्रमाणात दूरचित्रवाहिन्यांवरती आलेल्या लोकांच्या रिॲक्शननुसार लोक म्हणतायत की या मंत्र्यांचा, राजकारण्यांचा हेलिकॉप्टर प्रवास कमी करा, तुम्हाला ताफ्यामध्ये ज्या 20-20 गाड्या लागतात त्या कमी करा, तुम्ही सुद्धा तो खर्च, पेट्रोल डिझेलचा वापर हा कमी करा, विदेशी दौरे मारू नका. विदेशी दौऱ्यामध्ये कोट्यवधी रुपये, डॉलर्स खर्च होतात मित्रांनो. त्यामुळे आवाहन केलंय त्याचं पालन नागरिकांनी जरूर करावं.
नागरिकांसोबतच ते सर्वांनी, कारण देशहित हा शब्द मोदींनी बऱ्याचदा त्यांच्या आवाहनात वापरला. देशहितासाठी हे करणं, देशहितासाठी ते करणं. त्यामुळे राजकारण्यांना एक सल्ला आहे की आम्ही करूच, तुम्ही सुद्धा देशहितासाठी या सर्व गोष्टींचं पालन करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, याबद्दल आपलं काय मत आहे, आपलं काय विश्लेषण आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.